प्रशांत सुरुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयर साठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी याच्या आधी मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं जे 8वं मॉड्यूल आहे, बेसिक आपले ज्याला वायरिंग प्रॅक्टिस म्हणतो, त्याचा याला आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं. या आधीचा पार्ट म्हणजे पार्ट 1 मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आधीचे सगळे मॉड्यूल सुद्धा मी फर्स्ट इयर सेकंड इयरचे अपलोड केलेले आहेत. सर्वांनी ते आधी आवर्जून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक वायरिंग प्रॅक्टिसेसचा जो पार्ट 2 आहे त्याला डिस्कस करणार आहे. बघा, याला मी टोटल 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं. त्याच्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा पार्ट आपण डिस्कस करू. या आधीचे 18 प्रश्न मी आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. आज क्वेश्चन नंबर 19 पासून आपण सुरू करणार आहे. क्वेश्चन नंबर 19 काय म्हणतो बघा, विच टाइप ऑफ सर्किट ब्रेकर इज यूज टू अबव 100 एम्पियर करंट रेटिंग. म्हणजे 100 एम्पियर वर्तमान रेटिंगच्या वर कोणत्या प्रकारचा सर्किट ब्रेकर वापरला जातो. आता सर्किट ब्रेकर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या घरामध्ये ज्या MCB वापरतो आपण त्याला आपण सर्किट ब्रेकर म्हणतो. म्हणजे ती असते MCB. काय असते? MCB. आणि MCB ला आपण म्हणत असतो मिनिएचर सर्किट ब्रेकर. मग आता MCB म्हणजे काय, मिनिएचर सर्किट ब्रेकर. आता काय असतं माहितीये का, मला सांगा 100 एम्पियरचा करंट आहे. करंट किती आहे? 100 एम्पियर. तुम्ही आतापर्यंत जी MCB बघितली आपल्या घरामध्ये बघा, 6 एम्पियर, 10 एम्पियर, 16 एम्पियर, 32 एम्पियर एवढे MCB बघितला. कारण आपल्या घरामध्ये बघा, जे लोड असतात ना, लोडची पॉवर रेटिंग कमी असते आणि लोडची पॉवर रेटिंग कमी असते म्हणून कमी पॉवर रेटिंगसाठी आपण MCB वापरतो. म्हणजे लक्षात राहू द्या, जर का करंट कमी असेल, लो करंट म्हणजे म्हणल्यापेक्षा कमी करंट रेटिंगसाठी आपण MCB वापरतो. आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी करंट खूप जास्त आहे, जसं इथं 100 एम्पियरचा करंट आहे किंवा 100 एम्पियर पेक्षा जास्त करंट, 100 एम्पियर, 200 एम्पियर, 300 एम्पियर, आणि हा करंट तुम्हाला कुठे दिसेल रे? हा दिसेल इंडस्ट्रीमध्ये. मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी करंट रेटिंग बघा, करंट रेटिंग कमी म्हणजे तुम्ही काय वापरणार? MCB वापरणार, म्हणजे नॉर्मल आपल्या हाऊसहोल्ड ऍप्लिकेशनसाठी. आणि ज्या ठिकाणी करंट रेटिंग खूप जास्त आहे त्या ठिकाणी आपण MCCB म्हणजे मोल्डेड केस सर्किट ब्रेकर आपण वापरत असतो. मग MCCB कुठे वापरायची? जसं इंडस्ट्रियल यूज असतो याचा, इंडस्ट्रीमध्ये. मग MCB कुठे वापरणार? होम मध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा नॉर्मल ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण ज्याला आपण डोमेस्टिक वायरिंग, नॉर्मल लो पॉवर रेटिंगची वायरिंग MCB वापरणार. आणि MCCB कुठे वापरणार? इंडस्ट्रीमध्ये वापरणार. आणि ज्या ठिकाणी करंट जास्त आहे, मी काय सांगितलं, 100 एम्पियर पेक्षा वरती करंट असेल त्या ठिकाणी आपल्याला MCB चालत नाही, आपल्याला MCCB वापरावं लागते. मग MCCB म्हणजे काय? मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणजे MCB आपण आपल्या घरात वापरतो. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ELCB असते. ही काय असते? ELCB. आणि ELCBचं काम असतं की जर ही अर्थ लिकेज होणार आहे आपल्या घरामध्ये असो किंवा इंडस्ट्रीमध्ये, अर्थ लिकेज ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आपण ELCB वापरत असतो किंवा आपण शॉक पासून प्रोटेक्ट करण्यासाठी ELCB वापरतो. म्हणजे ELCB सुद्धा वापरणार नाही. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर, ज्याला मी MCCB म्हटलं, मी तुम्हाला आताच सांगितलं की MCCB आपण काय करत असतो? हाय करंट रेटिंगसाठी वापरत असतो. ही सर्वात जास्त यूज होणार इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी बघा, कारण रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर म्हणजे RCCB आणि MCCB, RCCB आणि ELCB. काय असते? RCCB आणि ELCB हे दोन्हीच्या दोन्ही आपण अर्थ लिकेज किंवा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर, म्हणजे दोन्हीचं काम जवळपास सारखेच आहे. शॉक पासून प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा जो करंट लीक होत राहिला अर्थमध्ये त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण वापरत असतो. तर इथे विचारलं आपल्याला 100 एम्पियर पेक्षा जास्त, 100 एम्पियर पेक्षा जास्त आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो. इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी कोणती असते? MCCB असते. बघा, हे असं याच्यासारखीच असते आपल्या MCB सारखी, अशी MCCB इथे दाखवलेली आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 20 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ टिन कोटेड ऑन कॉपर फ्यूज वायर. आता बघा, आपण फ्यूज वायर, मी तुम्हाला सांगितलं फ्यूज वायरसाठी आपण कॉपर वापरणार. पण कॉपर वायर तुम्ही बघा, असा वायर बघितला, हा असतो कॉपरचा. पण जर मग कॉपर तसा बघा, तो कॉपर जर तुम्ही बघितला, कॉपर वायर आपल्याला कसा सोनेरी कलरचा थोडा दिसतो. पण हा याच्यावरती निघा टीनची कोटिंग केलेली असते. आता टीनची कोटिंग कशासाठी करतात? हा कॉपर वायर आहे बघा, हा काय आपला कॉपर वायर आहे. या कॉपर वायरची आपण काय करणार? कॉपर वायरची समजा आपल्याला काय करायची, याच्यावरती टीनची कोटिंग केली. कॉपर वायर असतो लाल कलरचा, त्याच्यावरती काय करतो, समजा आपण टीनची कोटिंग करतो. मग कोटिंग कशासाठी करतो रे? तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला याच्या आधी एकदा सांगितलं होतं की एखादा लोखंड असतं, लोखंडावरती आपण काय करतो? पेंट मारतो. म्हणजे फर्स्ट इयरच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की आपण पेंट वगैरे मारतो. कशासाठी मारतो? की त्याच्यात काय जंग लागला नाही पाहिजे, त्याला म्हणजे ऑक्सिडेशन नाही झालं पाहिजे. आणि काय होतं माहितीये का, जर तुम्ही कॉपर वायर डायरेक्टली एन्व्हायरमेंटमध्ये ठेवला तर कॉपरवरती जंग लागू शकतो. मग जंग लागू नये म्हणून आपण काय करतो? टीनची कोटिंग करत असतो. विथस्टँड हाय टेम्परेचरला विथस्टँड करण्यासाठी नाही. इन्क्रीज द फ्युजिंग फॅक्टर, फ्युजिंग फॅक्टरचा फरक पडत नाही, कारण त्या मेन प्रॉपर्टी ज्या कॉपरची, कॉपरचा फ्युजिंग फॅक्टर फिक्स राहणार. प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन ऑफ कॉपर वायर, ऑक्सिडेशन म्हणजेच ज्याला आपण जंग लागणं म्हणतो, म्हणजे जंग लागण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण त्या कॉपर वायरची काय करत असतो? याची टीनची काय करतो? लेअर लावत असतो. आणि याचंच बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर सी, प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन ऑफ कॉपर वायर. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, नंतर काय म्हणतो क्वेश्चन नंबर 21,
व्हॉट इज द नेम ऑफ द 4 इन्सुलेटेड कंडक्टर्स इन अ ग्रुप? जर समजा 4 कंडक्टर असतील ग्रुपमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? आता बघा, आपण म्हणतो ड्युअल म्हणजे 2 असतं, हे जनरल टर्म वापरलं जातं. ड्युअल म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 असतं, आणि कॉड म्हणजे काय असतं? 4 असतं. मग याचं सरळ सरळ पेअर म्हणजे जोडी म्हणजे 2 असेल तर आपण पेअर म्हणतो, ही काय पेअर आहे. मग याच्यात काय माहितीये का, कोअर वगैरे, कोअर काही नसते, लेअर पण काही नसते. लेअर म्हणजे मल्टिपल लेअर असतात. तर बघा, पेअर म्हणजे 2, किंवा आपण म्हणतो ना जसं जोडी जोडी म्हणतो आपण, 2 ला आपण पेअर वापरतो. आणि कॉड म्हणजे काय? कॉड हा आकडाचा एक, ज्याला आपण 4 डिनोट करण्यासाठी वापरत असतो. जसं ट्राय, जर ट्राय असेल समजा, ट्राय असेल तर आपण काय 3 समजतो. तसंच काय असतं, कॉड वापरायला तुम्ही समजून घ्यायचं काय, 4 नंबर ऑफ गोष्टी दाखवण्यासाठी आपण कॉड वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 22, हाऊ मेनी टू वे स्विचेस आर रिक्वायर गोडाऊन वायरिंग टू कंट्रोल 4 लॅम्प्स? 4 लॅम्प जर तुम्हाला कंट्रोल करायचे गोडाऊन वायरिंग मध्ये, तर आपल्याला नंबर ऑफ स्विचेस किती लागतात? नंबर ऑफ स्विचेस जे लागतात, 4 वायर कंट्रोल करायसाठी 4 स्विच लागणार. बरोबर आहे, 4 वायर कंट्रोल करायसाठी किती लागणार? 4 स्विच लागणार. किती स्विच लागणार आपल्याला? 4 स्विच लागणार. बरं, आता 4 स्विच लागणार आहे, पण यांनी आपल्याला आकडा कशाचा विचारला, की टू वे स्विच किती वापरणार, कोणते वापरणार? टू वे स्विच. जर गोडाऊन वायरिंग तुम्ही डायग्राम जर बघितली, समजा आता इथं 3 लॅम्प आहेत, 3 लॅम्पला कंट्रोल करायसाठी मी सांगितलं 3 स्विच लागणार. पण जो पहिला स्विच जो लागत असतो ना, आपला नॉर्मल, जो आपल्या घरातला जो नॉर्मल स्विच असतो, ज्याला आपण एसपीएसटी म्हणतो, किंवा सिंगल पोल सिंगल थ्रो स्विच म्हणतो, किंवा आपल्या भाषेमध्ये याला वन वे स्विच म्हणतो. एक वन वे स्विच लावतो, आणि बाकी जेवढे उरले तेवढेच्या तेवढे काय लागतं आपल्याला? टू वे स्विच वापरावं लागतात. आता इथं 3 लॅम्प कंट्रोल केलेले, 3 बटन लागले, पण 3 बटनापैकी एक बटन झाला आपला नॉर्मल वाला, आणि बाकीचे जे 2 बटन झाले तो झाले याच्यावाले किती, जे आपले टू वे स्विच म्हणतो. तसंच जर का तुम्हाला 4 लॅम्प कंट्रोल करायचे, किती लॅम्प आहे तुमचे? 4 लॅम्प तुम्हाला कंट्रोल करायचे, तर 4 स्विच लागणार. पण या 4 स्विच पैकी जे 3 स्विच असणार, हे 3 स्विच असणार टू वेचे, आणि त्याच्यापैकी जो एक स्विच असणार, हा एक स्विच असणार वन वेचा. एक स्विच कोणता असणार? वन वेचा. मग त्यांनी आपल्याला तेच विचारलं, की इथं काय विचारलं, की टू वेचे किती स्विच लागतील? काय करायचं आपल्याला? रिक्वायर गोडाऊन वायरिंग कंट्रोल 4 लॅम्प. 4 लॅम्पला कंट्रोल करण्यासाठी 4 स्विच लागले असते, पण टू वेचे लागणार आपल्याला 3 स्विच. म्हणजे ऑप्शन नंबर काय, बी, या प्रश्नाचं काय राहणार? बरोबर उत्तर राहणार. नंतर बघा, नंतरचा प्रश्न काय म्हणतो, व्हाय द ट्री सिस्टम वायरिंग मोस्ट सुटेबल फॉर मल्टी स्टोरी बिल्डिंग? आता एक गोष्ट लक्षात आलं, की ट्री सिस्टम वायरिंग काय सांगितलं यांनी? ट्री सिस्टम वायरिंग कशासाठी वापर, मल्टी स्टोरी बिल्डिंग साठी आपण का वापरतो? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर कळाली, की ज्या मल्टी स्टोरी बिल्डिंग असतात, ज्यांचे म्हणजे बघा 2 मजली, 3 मजली, 10 मजली, 15 मजली, या अशा मल्टी स्टोरी बिल्डिंग साठी आपण काय वापरणार? ट्री वायरिंग वापरणार. आता ट्री वायरिंग म्हणजे काय असतं बघा, समजा आता ट्री, एक झाड कसं असतं रे, एक मेन खोड असतं त्याचं, आणि याच्या काय असतात, मेन अशा सब ब्रांचेस फुटलेले असतात, बरोबर ना? मग याला आपण असं झाडाची, म्हणजे याला असं जनरल लाईफ मध्ये झाड असं असतं ना, एक मेन खोड असतं, त्या खोडावरती नाही का वेगवेगळ्या ब्रांचेस फुटतात. मग ही ट्री वायरिंग सुद्धा अशीच असते. आता अशीच असते म्हणजे कसं बघा, काय होतं, की समजा इथं नाही का मल्टी स्टोरी बिल्डिंग म्हणजे 10 नंबर ऑफ काय आहेत, फ्लोर आहेत. मग इथं काय करतो आपण, एक फिडर घेतो, या फिडरला काय करतो, हा डायरेक्ट फिडर वरती जातो. मग या फिडरवरती काय करतो आपण, पहिल्या फिडरवरती पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, याला काय करतो, अशा काय करतो, ब्रांचेस करतो. मग अशा ब्रांचेस पडल्या. मग ब्रांचेस पडल्या म्हणजे बघा, जसं जर या समजा बघा, फ्लॅट सिस्टम मध्ये या साईडला घर असतात. मग दाखवतोच तुम्हाला बघा. मग समजा काय, या साईडला पण अशी मल्टी स्टोरी बिल्डिंग आहे. मग आता इथून मधातून अजून काय होणार, फिडर या साईडला इकडे इकडे बघा, असे म्हणजे असं जे झाडाच्या जशा फांद्या फुटतात ना, तसे काय करणार, हा मेन फिडरवरती काय करणार, आपण लाईट लावणार. मग आता त्यांचं म्हणणं काय, की आपण काय यूज करतो, तर पहिली गोष्ट बघा, तुम्हाला सांगितलं ना, सरळ सरळ या फिडरवरती करून आपल्याला बाकी सगळ्याला काय करणं, सप्लाय देणं सोपं जातं. मग सोपंही जातं, आणि सोबत सोबत आपण काय करतो माहितीये का, जर समजा बघा, समजा मी काय केलं, हा मेन फिडर आहे आपला, आणि मेन फिडरवरती समजा पहिल्या इथे काय केलेलं आहे, समजा ह्या पहिल्या ब्लॉकवरती, समजा पहिला ब्लॉक आहे, मग पहिल्या ब्लॉकच्या प्रोटेक्शनसाठी इथे स्वतःचा एक फ्यूज बॉक्स असेल, स्वतःची प्रोटेक्टिव्ह सिस्टम असेल पहिल्या फ्लोअरसाठी, सेम दुसऱ्या फ्लोअरसाठी, तिसऱ्या फ्लोअरसाठी, चौथ्या फ्लोअरसाठी असं राहील. जर समजा काय केलं असतं, एकाच ठिकाणून सगळ्या ठिकाणी सप्लाय दिला असतं, तर बघा काय झालं, कुठं जरी फॉल्ट झाला असता तरी सगळी लाईन ट्रिप झाली असती. पण या कंडिशनमध्ये काय होणार, जर समजा पहिल्या फ्लोअरवरती काय झाला, फॉल्ट झाला, तर पहिल्याच फ्लोअरची एमसीबी किंवा पहिल्याच फ्लोअरचा काय होईल, फ्यूज बॉक्स उडल, आणि याच्यातून आपल्याला समजून जाईल, बाकीचे फ्लोअर बंद होणार नाही, याच्यातून आपल्याला काय समजेल, की पहिल्या फ्लोअरवरती काय झालं, आता फॉल्ट झाले आणि आपण तो दुरुस्त करणार. मग हा याचा ऍडव्हान्टेज असतो. मग आता त्यांनी काय विचारलं बघा, काय विचारलं, का वापरतो, पहिले बघा, इझी लोड बॅलन्सिंग. आता लोड बॅलन्सिंग याच्यामध्ये नाही का इझी नसते, का बरं मला सांगा. आता पहिल्या फ्लोअरमध्ये समजा 4 घर आहेत, तर याच्यात 4 वेगवेगळे घर वेगवेगळे लोड वापरू शकतात. म्हणजे याच्यात जो लोड असतो ना, हायली अनबॅलन्स असतो. लोड कसा असतो याचा, अनबॅलन्स असतो. लोड अनबॅलन्स राहतो, इझी टू बॅलन्स असतो का नाही. कॉन्स्टंट व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन. मला सांगा, आता तुम्ही जर हे गोष्ट नोटीस केली असेल, जो फिडर इथं आहे ना, तर इथलच्याला व्होल्टेज जास्त भेटेल, शेवटच्याला व्होल्टेज काय भेटत असतं, कमी भेटत असतं, कारण शेवटी जाईपर्यंत व्होल्टेज ड्रॉप होत असतो.
म्हणून जर तुम्ही गावाकडे जरी बघित असाल, जर का तुमचं घर आहे, खांबा आला तिथं डीपी जवळून काय केलं, खांब्यावरती लाईन आली, आणि जर तुमचं घर सर्वात शेवटी असेल समजा आणि आधीच भरपूर जणांनी टॅपिंग काढल्या ना, तर तुमच्या घराला व्होल्टेज भेटत नाही, कधी कधी करंट व्यवस्थित भेटत नाही, म्हणजे व्होल्टेज ड्रॉपची समस्या असते. मग याच्यामध्ये सुद्धा सेम प्रॉब्लेम येतो. व्होल्टेज ड्रॉप पण याचा काय असतो, कॉन्स्टंट व्होल्टेज भेटतं का नाही, याच्यात काय होत असतं, व्हेरिएबल व्होल्टेज भेटत असतं. मग ऑफर मिनिमम व्होल्टेज ड्रॉप, बघा व्होल्टेजच कॉन्स्टंट भेटेल, व्होल्टेज ड्रॉप काय असतं जास्त असतो, यांनी मिनिमम सांगितलं, म्हणजे ऑप्शन नंबर सी पण कटला. ऑप्शन नंबर डी बघा काय म्हणतो, इझी इन फॉल्ट फाइंडिंग विथ मेनी फ्युजेस. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रत्येक फ्लोअरला आपण वेगवेगळा फ्यूज लावणार, आणि प्रत्येक फ्लोअरला वेगवेगळा फ्यूज लावल्यामुळं कोणत्या फ्लोअरवरती फॉल्ट झाला हे आपल्याला इझिली काय करू शकतो, आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणून ज्या मल्टी स्टोरेज बिल्डिंग असतात ना, ज्या म्हणजे ज्या 9, 10, 50 फ्लोअरच्या बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये आपण ट्री वायरिंग सिस्टम आपण वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 24 काय म्हणतो, विच इज यूज ॲज अ फिलर मटेरियल फॉर फिक्सिंग द स्क्रू इन अ होल. काय असतं माहितीये का, फिक्सिंग स्क्रू इन होल म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल, आपण काय करतो, ड्रिल करतो. ड्रिल केल्यानंतर काय करतो आपण गिट्टी टाकणं म्हणतो, त्याला गिट्टी म्हणतो किंवा रावल प्लग म्हणतो. जे आपण होल केल्यानंतर बघा काय करतो, आपण गिट्टी टाकतो, नंतर स्क्रू टाईट करतो. मग त्यासाठी कोणतं मटेरियल वापरते हे विचारलं जाते. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जे मटेरियल पीव्हीसीचं वाटतं आपल्याला, पण ते पीव्हीसी नसतं, ते असतं नायलॉनचं मटेरियल असतं. जे नायलॉन असतो ना, त्या नायलॉन पासून त्या टाय बनवलं, म्हणजे ते हे बनवलं असतं, त्याला काय म्हणतो आपण, रावल प्लग किंवा ज्याला गिट्टी वगैरे ती बनवलेली असते ती आपण यूज करतो. तर त्याला याच्यामध्ये नायलॉन प्लग असं, म्हणजे स्टँडर्ड भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, नायलॉन प्लग म्हणतात. तर नावातच आहे नायलॉन प्लग. जी अशी ही गिट्टी बघितली असेल बघा तुम्ही अशी, ही गिट्टी कशासाठी वापरतात, आपल्याला स्क्रू ज्यावेळेस आपण ड्रिल वगैरे करतो, त्या ड्रिल केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, तो डायरेक्ट स्क्रू तिथं बसत नाही, मग त्या स्क्रूला फिट करण्यासाठी आपण आधी गिट्टी टाकतो, नंतर स्क्रूला टाईट करतो. पहिले आधीच्या काळात मध्ये बघा तुम्ही लाकडी गिट्टी वापरायची, लाकडाचे तुकडा वगैरे टाकायचे, मग त्याला टाईट करायचे. पण आता ह्या नायलॉन प्लग आले, तर त्या कोणतं मटेरियल असतं, तर बघा नायलॉनचं मटेरियल असतं. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. जर तुम्ही कागद वगैरे टाकला, बघा कागद तर आपण याच्यासाठी वापरणारच नाही, त्या फिलर मटेरियल म्हणून. पॉलिव्हिनिल किंवा पीव्हीसीच्या, तुम्हाला वाटत असेल ती पीव्हीसीचं जे आपलं जे पीव्हीसी असतं हे पण इन्सुलेशनसाठी वापरतो. कशासाठी वापरतो, इन्सुलेशनसाठी वापरत असतो. पण त्यांनी विचारलं आपल्याला त्याचं, त्या रावल प्लगचं किंवा त्या गिट्टीचं मटेरियल काय असतं, ते असतं नायलॉन. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, व्हॉट इज अ टाइप ऑफ सिम्बॉल इंडिकेट. जो सिम्बॉल इथं दिलेला आहे ना, तो काय इंडिकेट करतो. आता बघा हे जे सिम्बॉल आहे ना, पहिली गोष्ट हा असा सिम्बॉल नाही का, इन्फिनिटी वाला सिम्बॉल, हा फॅनचा आहे. मग आता हा फॅन इंडिकेट करून राहिला, पण फॅनचे वेगवेगळे टाईप पडतात. तुमच्या घरामध्ये एक्झॉस्ट फॅन असतो, तुमच्या घरामध्ये सिलिंग फॅन असतो, तुमच्या घरामध्ये टेबल फॅन असतो. मग या प्रत्येक वेगवेगळ्या फॅनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल दाखवतात. मग जर समजा हा डायरेक्ट नॉर्मल असा असेल, तर हा झाला सिलिंग फॅन. बघा टेबल फॅनचा सिम्बॉल बघा, हा जो नॉर्मल दिलेला आहे ना, हा झाला कोणता, सिलिंग फॅनचा सिम्बॉल तुमच्या. मग आता टेबल फॅन आहे, तर टेबल फॅन बघा असा टेबलवरती ठेवलेला असतो, म्हणजे हाच फॅन असा, याला काय केलं तुम्ही, असे समजा सपोर्ट दाखवला खाली, मग हा झाला टेबल फॅनचा सिम्बॉल. कशा झाला, टेबल फॅन झाला. नंतर काय सांगितलं, काय ब्रॅकेट फॅन आणि काय असतं एक्झॉस्ट फॅन. आता ब्रॅकेट फॅन म्हणजे बघा एक्झॉस्ट फॅन म्हणजे काय असतं, नॉर्मली एक्झॉस्ट फॅन असं असला, या एक्झॉस्ट फॅनच्या वरती असं गोल असलं, याला आपण काय म्हणतो, एक्झॉस्ट फॅन म्हणत असतो. आता ब्रॅकेट फॅन म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं असाल बघा, काही वॉल माउंटेड फॅन असतात. काय कसा, काही फॅन आपण भिंतीवरती फिट करतो. मग भिंतीवरती फिट करतो, तो सिलिंग फॅन आहे म्हणत नाही, आणि त्याला टेबल फॅन आहे म्हणतो, आपण भिंतीवरती फिट केला आणि जो असा रोटेट होतो बघा तो, तर मग त्या फॅनला आपण ब्रॅकेट फॅन म्हणतो. आणि ब्रॅकेट फॅन जर दाखवायचं असेल बघा, त्याला काय करतो आपण, वेगळा सपोर्ट लावतो. समजा अशी भिंत आहे, ही काय भिंत आहे, मग या भिंतीवरती फॅन लावतो, म्हणून त्याला काय करतो, असं नॉर्मली ज्याला आपण असं दाखवतो ना, याला म्हणतो आपण ब्रॅकेट फॅन. म्हणजे इथं बघा हे झालं पहिला सिम्बॉल झाला सिलिंग फॅनचा, दुसरा झाला हा ब्रॅकेट फॅनचा, कारण आपण याला भीतीवरती सपोर्ट दाखवल्यासारखा दाखवला, हा झाला ब्रॅकेट फॅनचा. नंतर हा जर का समजा गोलमध्ये असेल हा सिम्बॉल, हा झाला एक्झॉस्ट फॅनचा. आणि जर टेबल सारखा असं दिसत असेल, हा झाला टेबल फॅनचा. म्हणजे अशा प्रकारे चारी सिम्बॉल मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेले आहेत. मग यांनी सरळ नॉर्मल इन्फिनिटीचं सिम्बॉल, म्हणजे जो ऑप्शन नंबर काय बी नारा, याचं उत्तर आहे सिलिंग फॅन. बाकीचेही लक्षात राहू द्या, विचारले जाऊ शकतात एखाद्या वेळेस. नंतरचा बघा, यांनी काय विचारलं की व्हॉट इज द नेम ऑफ द रिले. आता या रिलेचं नाव काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलं रिले काय असतो. रिले म्हणजे काय असतं की रिले आपण कशासाठी यूज करतो, की जो फॉल्ट असतो तो फॉल्टला फाइंड करणं, आणि सर्किट ब्रेकर तो काय करतो, सिग्नल देतो. मग फॉल्टला फाइंड करण्यासाठी जो डिव्हाइस आपण वापरतो, फॉल्ट आयडेंटिफिकेशन, त्याला रिले म्हणतो. मग हा नाही का सरळ याचे काय विचारलं यांनी, हा रिले कोणता आहे. तर याच्यात बघा हे काही गोष्टी डायरेक्ट पाठ करायचे, याला लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर होतं. याला ड्राय रीड रिले असं म्हणते. कोणतं म्हणजे याला ड्राय रीड रिले, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 27 काय म्हणतो, विच ऑफ नेम ऑफ द डायग्राम. आता खाली दिलेल्या याच्यामध्ये या डायग्रामचं नाव काय आहे. आता या डायग्राम कोणते मला सांगा. आता नॉर्मली काय तुम्ही तुम्हाला तिथं जर दाखवलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टॉलेशन प्लॅन असतो आपला. इन्स्टॉलेशन प्लॅन नंतर सर्किट डायग्राम असते. सर्किट डायग्राम मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपण कोणता कंपोनंट कुठं कनेक्ट करायचा आहे हे जर दाखवलं त्याला आपण सर्किट डायग्राम म्हणतो. मग आता इथं काय दाखवलेलं आहे बघा, इथं जर तुम्ही बघितलं असेल तर इथं नाही का असे बॉक्स दाखवले वन वे मॉड्युलरचे. मग इथं तुम्हाला काय केसिंगची पट्टी दाखवली, इथं तुम्हाला कुठं ते
याला फिक्सर जो असतो तो कुठं लावायचा आहे, एल्बो लागणार आहे का, किती एल्बो लागणार आहे, मग इथं नंतर किती इथं जंक्शन बॉक्स 3 वेचा इथं लागणार आहे, इथं 3 वेचा लागणार आहे, इथं सिंगल वेचा जंक्शन बॉक्स लागणार आहे, आणि इथं काय लागणार आहे, अजून एक बोर्ड लागणार आहे. मग हे जे दाखवते ना अशा ज्याच्यात ऍसेसरीज कोणकोणत्या आणि किती किती लागणार आहे, किती किती हे राहणार आहे, याला आपण काय म्हणत असतो म्हणजे काय इन्स्टॉलेशन प्लॅन म्हणत असतो. म्हणजे काय राहणार इथं मी तुम्हाला सांगितलं हे जे असं जर तुम्हाला दिसलं हा झाला इन्स्टॉलेशन प्लॅन. आता मग लेआउट प्लॅन मी काय सांगितलं, जर का तुम्हाला रूम दाखवली असते त्यांनी रूम दाखवली, रूमचा डिस्टन्स दाखवला बाबा 2 मीटर वरती बोर्ड राहणार, 2.5 मीटर वरती बोर्ड राहणार, मग हा इन्स्टॉलेशन प्लॅन मध्ये आला असतं. पण इथं ऍसेसरीज दाखवल्या आणि कोणती ऍसेसरीज कुठे वापरायची हे सगळं दाखवलं, मग याला आपण इन्स्टॉलेशन प्लॅन असं म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. वायरिंग डायग्राम मध्ये वायरिंग वगैरे दाखवली असतील त्यांनी की बाबा इथून वायरिंग म्हणजे एमसीबी पासून वायरिंग गेलेली आपल्या मेन बोर्डला, मेन बोर्ड पासून गेलेली आहे इन्व्हर्टर कडे, हे जर दाखवले तर वायरिंग डायग्राम झाली असती. पण इथं डायरेक्ट इन्स्टॉलेशन प्लॅन दाखवलं म्हणजे याचा ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. व्हॉट इज नंतरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द आयरन क्लॅड डबल पोल मेन स्विच यूज वेअर, सॉरी कुठं आयसीडीपी सर्व कुठं वापरला जातो. आता बघा आयसीडीपी काय, आयसीडीपी आय म्हणजे असं आयरन, सी म्हणजे क्लॅड, डी म्हणजे डबल, पी म्हणजे पोल. आता बघा डबल पोल, ट्रिपल पोल अशा नाही का आयसीडीपी असते, आयसीटीपी असते. जर का डबल पोल असेल तर आयसीडीपी झालं, जर ट्रिपल पोल असतं तर आयसीटीपी आलं असतं. काय आलं असतं, आयसीटीपी म्हणजे आयरन क्लॅड ट्रिपल पोल आलं असतं. मग जेवढे नंबर ऑफ पोल तेवढ्या फेजसाठी आपण वापरणार. आता बघा आपल्या घरामध्ये फेज आणि न्यूट्रल असतो. जर आपल्या घरा म्हणजे नॉर्मली आयसीडीपी आहे ना ही सिंगल फेजसाठी आयसीडीपी वापरली जाते. कशासाठी वापरली जाते, सिंगल फेजसाठी. आणि आयसीटीपी कुठे वापरतात, आयसीटीपी वापरत असतात आपण 3 फेज सप्लायसाठी. मग मला सांगा त्यांनी विचारलं आयसीडीपी कुठे वापरतो, आयसीडीपी आपण सिंगल फेज साठी वापरतो आणि सिंगल फेजचा सप्लाय आपण नॉर्मल वायरिंग साठी वापरतो. मग सिंगल फेजच्या सप्लायसाठी आपण आयसीडीपी वापरतो. बघा इथं दिसतं तुम्हाला जर बघितलं असेल बघा याच्यामध्ये हा एक फ्यूज आहे, इथं दोनच हे म्हणून याला काय करतो, हे आयरन क्लॅड आहे आणि डबल पोल आहे म्हणजे दोनच पोल इथं म्हणून आयसीडीपी म्हटलं. काय झालं, आयसीडीपी झाला हा. आणि इथं 3 आहेत बघा, 3 फ्यूज आहेत म्हणजे इथं 3 पोल झाले म्हणजे याला आयसीटीपी म्हणजे आयरन क्लॅड ट्रिपल पोल झाला. मग त्यांनी काय विचारलं आयसीडीपी वापरतो कुठे, बघा पहिला लार्ज इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. मग इंडस्ट्री इन्स्टॉलेशन आहे, इंडस्ट्रीमध्ये 3 फेजचा सप्लाय वापरला जातो आणि 3 फेजच्या सप्लायसाठी आपण आयसीटीपी वापरतो. आयसीडीपी वापर का नाही म्हणजे ऑप्शन नंबर ए कटलं. कंट्रोल द मेन ब्रांच ऑफ द सर्किट, सर्किटच्या मेन ब्रांचला कंट्रोल करण्यासाठी इथं पण नाही वापरतात. सिंगल फेज डोमेस्टिक इन्स्टॉलेशन म्हणजे जेही सिंगल फेज आपला घरगुती उपाय घरगुती उपयोग आहे त्या घरगुती उपयोगासाठी आपण आयसीडीपी वापरतो का, तर बरोबर आहे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार बरोबर उत्तर आहे. म्हणजे घरगुती वायरिंगसाठी आपण काय वापरतो, आयसीडीपी वापरत असतो. आणि 3 फेज पॉवर इन्स्टॉलेशनसाठी 3 फेज साठी मी तुम्हाला आता सांगितलं 3 फेज साठी आयसीटीपी वापरतो, पण इथे विचारलं आयसीडीपी विचारलं तर ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार बरोबर उत्तर आहे. नंतर बघा विच इलेक्ट्रिकल ॲसेसरीज बिलॉंग्स टू जनरल क्लासिफिकेशन. आता जनरल क्लासिफिकेशन साठी कोणत्या प्रकारची इलेक्ट्रिकल ॲसेसरीज वापरली जाते. आता जनरल क्लासिफिकेशन, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की 4 मेन टाईपचे क्लासिफिकेशन असतात. पहिलं असतं बघा जनरल ॲसेसरीज, त्याच्यानंतर असतं कंट्रोलिंग ॲसेसरीज, ज्याही ॲसेसरीज आपण कंट्रोलिंगसाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल आपलं स्विच झालं, स्विचला आपण सप्लायला चालू किंवा बंद करण्यासाठी वापरतो. रेग्युलेटर झालं आपल्या सप्लायला कमी किंवा जास्त करण्यासाठी वापरतो. म्हणजे सप्लायला कंट्रोल करण्यासाठी ज्या ॲसेसरीज आपण वापरतो त्याला आपण कंट्रोलिंग ॲसेसरीज म्हणतो. त्याच्यानंतर बघा होल्डिंग ॲसेसरीज, किंवा एखाद्या गोष्टीला होल्ड करून ठेवण्यासाठी ज्याही ॲसेसरीज आपण वापरणार त्याला आपण होल्डिंग ॲसेसरीज म्हणतो. आणि होल्डिंग ॲसेसरीज मध्ये मुख्यतः जे होल्डर असतात ना, पेंडेंट होल्डर असेल, बॅटन होल्डर असेल, अँगल होल्डर असेल, स्क्रू टाईप होल्डर असेल, हे सगळेच्या सगळे होल्डर हे कशामध्ये येतात, होल्डिंग ॲसेसरीज मध्ये येतात. आणि नंतरची जी मेन कॅटेगरी पडते त्याला आपण सेफ्टी ॲसेसरीज म्हणतो. सेफ्टी ॲसेसरीज म्हणजे अशा ॲसेसरीज ज्याला आपण सर्किटच्या प्रोटेक्शनसाठी किंवा सर्किटच्या सेफ्टीसाठी वापरले जाते त्याला आपण सेफ्टी ॲसेसरीज म्हणतो. आणि या सेफ्टी ॲसेसरीजमध्ये बघा आपल्या घरातली एमसीबी असेल, आपल्या घरातला आरसीसीबी असेल, आपल्या घरामध्ये जो फ्यूज असतो तो सगळ्या ॲसेसरीज कशामध्ये येतात, या सगळ्या सेफ्टी ॲसेसरीजमध्ये येतात. आता आपल्याला विचारलं जनरल पर्पज, तर जनरल पर्पजमध्ये बघा सिलिंग रोज असतं, ॲडॅप्टर असतील, कनेक्टर असतील, जे नॉर्मल कनेक्टर वगैरे वापरतात, जे आपल्या घरात ॲडॅप्टर वगैरे वापरले हे सगळे सगळे कशामध्ये येतात, जनरल पर्पजमध्ये येतात. आणि त्यांनी तेच विचारलं. बघा आता आपण काय करू, एलिमिनेशन मेथड वापरू. फ्यूज आपण कशासाठी वापरतो, प्रोटेक्शनसाठी वापरतो, म्हणजे हा सेफ्टीमध्ये गेला म्हणजे हा पण कटला. नंतर बघा इंटरमिडिएट स्विच आहे म्हणल्यावर हा कंट्रोलिंग मध्ये गेला म्हणजे हा पण कटला. पेंडेंट लॅप होल्डर म्हणजे हा होल्डिंग ॲसेसरीज म्हणजे हा होल्डिंग मध्ये गेला. आणि उरला फक्त ऑप्शन नंबर बी सिलिंग रोज. आणि सिलिंग रोज आपण कोणती ॲसेसरीज, जनरल ॲसेसरीज आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि त्यांनी ते जनरल ॲसेसरीज कोणती असते. नंतर बघा विच इज द ॲप्लिकेशन ऑफ डीसी सिरीज एमसीबी. डीसी सिरीज एमसीबीला खालीलपैकी डीसी सिरीज एमसीबीचं ऍप्लिकेशन काय त्यांनी विचारलं. आता लक्षात राहू द्या की पहिली गोष्ट म्हणजे काय, डीसी सिरीज एमसीबी म्हणजे पहिली गोष्ट जी एमसीबी डीसी साठी वापरणार. आता डीसी साठी वापरायची एमसीबी आपल्याला डीसी सिरीजच्या ज्या एमसीबी आहेत त्या सर्वात लक्षात होत्या की डीसी गोष्टीसाठी वापरणार.
मग आता डीसी गोष्टीसाठी वापरणार तर आपल्याला काय विचारलं, पहिली गोष्ट एमसीबी आपण प्रोटेक्शनसाठी वापरतो. मग आता जर तुम्ही तर बघितलं आपल्या घरातली एअर कंडिशनिंग एसी वरती चालते, म्हणजे याला म्हणता एसी आणि चालते एसी वरती, म्हणजे ऑप्शन नंबर डी तर कटला. नंतर बघा एसी मोटरसाठी डीसी सिरीज एमसीबी वापरू शकत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा कटला. आता उरलं बघा डीसी मोटर आणि लोकोमोटिव्ह. आता काय होतं माहितीये का, जर नॉर्मली तुम्ही विचार केला ना, ज्या लोकोमोटिव्ह म्हणजे जे ट्रेनचं इंजिन असतं ना, त्या ट्रेनच्या इंजिनमध्ये आपण डीसी सिरीज मोटर वापरतो. कोणती मोटर वापरतो? डीसी सिरीज मोटर. आता का वापरतो? कारण याचा स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो. ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला शिकाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपण जे लोकोमोटिव्ह असतो ना, डीसी सिरीज मोटर वापरत असतो. आणि याच डीसी सिरीज मोटर किंवा लोकोमोटिव्हच्या प्रोटेक्शनसाठी, कारण ते डीसी सप्लाय जाणार आहे, मग त्या सप्लायच्या त्या मोटरच्या आणि त्या सगळ्या लोकोमोटिव्हच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय वापरत असतो? डीसी सिरीज मोटर, डीसी सिरीजच्या एमसीबी ह्या लोकोमोटिव्हसाठी वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. आता तुम्ही म्हणसाल इथं डीसी मोटर पण आहे बघा. डीसी मोटरसाठी काय सेपरेट स्टार्टर असतं आणि त्या स्टार्टरमध्ये स्वतःची एनव्हीसी कॉईल वगैरे असते, ती त्या प्रोटेक्शनसाठी वापरतं. पण लोकोमोटिव्ह म्हणजे फक्त ती डीसी मोटर का नाही, लोकोमोटिव्ह म्हणजे तिथं सगळा जो सप्लाय चालला ते पूर्णच्या पूर्ण सप्लाय, आणि त्या पूर्णच्या पूर्ण सप्लायला कंट्रोल करण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी आपण डीसी सिरीज एमसीबी वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 31. व्हॉट इज द टर्म फॉर द टाइम टेकन बाय द फ्यूज टू इंटरप्ट द सर्किट इन अ फॉल्ट? म्हणजे काय झालं बघा, सर्किटमध्ये फॉल्ट झाला. काय सांगितलं त्यांनी? काय विचारलं त्यांनी? फ्यूजमुळे सर्किटमध्ये बिघाड झाल्यानंतर सर्किट तोडण्यासाठी लागणारा वेळ. मग आता बघा काय होतं की फॉल्ट झाल्या मला सांगा, लगेच सर्किट ब्रेक होतं का? समजा शॉर्ट सर्किट झालं तुमचं, सर्किट लगेच ब्रेक होणार नाही. काय होणार की फॉल्ट झाल्यानंतर काहीतरी 0.2 सेकंद, 0.3 सेकंद आपल्याला वाटतं लगेच ब्रेक झाला, पण त्याच्यामागे नाही का 0.2, 0.3, 0.4 सेकंद एवढा टाइम लागतो. मग ज्या वेळेस फॉल्ट झाला समजा, आता बघा काय झालं की तुमचं सर्किट ऑन आहे. मग आता ऑन आहे तर काय झालं की सर्किट बघा फॉल्ट झाल्यानंतर करंट वाढणार अचानक, पण तुमचं सर्किट ब्रेक होणार का नाही? तर आता बघा इथपर्यंत करंट अचानक वाढणार आणि इथं काय होणार, तुमचा फ्यूज का होणार? ब्लो होणार. फ्यूज ब्लो झाल्यामुळे डायरेक्ट करंट का होणार? झिरो होणार. करंट का होणार? झिरो होणार. मग इतका टाइम लागला त्याला, काहीतरी 0.2, 0.3 सेकंड लागला असेल, तर मग जो टाइम असतो ना, जो त्याला सर्किटला ब्रेक करायला, म्हणजे फ्यूज उडायला जो टाइम लागतो, त्याला आपण फ्युजिंग करंट किंवा याला काय म्हणतो, फ्युजिंग फॅक्टर वेगळा, त्याला काय म्हणतो? कट ऑफ टाइम म्हणत असतो. काय म्हणतो त्याला? कट ऑफ. म्हणजे फ्यूज झाला म्हणजे फ्यूज उडणार, त्या उडण्याला लागणारा वेळ त्याला आपण कट ऑफ पॉईंट किंवा कट ऑफ फॅक्टर वगैरे त्याला म्हणतो. म्हणजे असा वेळ की ज्या वेळेमध्ये काय होणार, त्या वेळेत फ्यूज उडणार, तर त्या फ्यूजला उडण्यासाठी लागणारा वेळेला आपण काय म्हणतो? कट ऑफ. आपण नाव द्यायचं कट ऑफ, म्हणजे फ्यूज कट होण्यासाठी जो टाइम लागतो त्याला कट ऑफ म्हणतो. आणि इथं बघा ऑप्शन नंबर टाइम फॅक्टर नाही, फ्युजिंग फॅक्टर. मी तुम्हाला सांगितलं की मिनिमम फ्युजिंग करंट आपण काय असतं, रेटेड फ्युजिंग करंट, याला फ्युजिंग फॅक्टर म्हणतो. आणि कट ऑफ फॅक्टर म्हणजे काय असतं की फ्यूज म्हणजे ज्यावेळेस फॉल्ट झाल्यापासून तर सर्किटला ब्रेक करण्यापर्यंत जो टाइम लागतो त्याला आपण कट ऑफ फॅक्टर असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय या प्रश्नाचं, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच प्लेस ऑफ द ट्री सिस्टम वायरिंग इज अ मोस्ट सुटेबल? याच्यात त्यांनी काय विचारलं की खालीलपैकी कोणत्या वायरिंग मध्ये आपण ट्री सिस्टम वायरिंग वापरतो? आणि या सुद्धा प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला याच्या आधीच दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 32, खालीलपैकी 4 ऑप्शन येते, यापैकी कुठे आपण ट्री सिस्टम वायरिंग वापरतो? सर्वांनी मला काय करा, खाली कमेंटमध्ये सांगा. म्हणजे हा एक क्वेश्चन तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 33 बघा, व्हॉट इज द मॅक्झिमम पीव्हीसी कंड्यूट साईज टू मेक द सेफ कोल्ड बेंडिंग? आता काय असतं माहितीये का, याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे नाही का सेफ कोल्ड बेंडिंग विचारलं. यांनी काय विचारलं की सेफ कोल्ड बेंडिंगसाठी आपण कोणत्या प्रकारची साईज वापरतो? आता वेगवेगळ्या पुस्तकानुसार नाही का याच्यामध्ये काय आहे की ऑप्शन वेगवेगळे असू शकतात. पण आता सेफ कोल्ड बेंडिंगसाठी म्हणजे सेफली कोल्ड बेंड करायचं असेल तुम्हाला, वायर जर का बेंड करायचं असेल, त्यासाठी कोणता साईज आपल्याला लागतो हे कसं, हे म्हणजे स्टँडर्ड काय असतं माहितीये का की नेमकं याच्या खालीलपैकी ऑप्शन 12 mm चा लागतो, 19 mm चा लागतो, 25 mm चा लागतो की 50 mm चा लागतो. तर याच्यात सी किंवा डी पैकी राहतं. तर मोस्ट ऑफ द याच्यामध्ये म्हणजे जे मोस्ट ऑफ निमीमध्ये असो किंवा याच्यामध्ये, तर ऑप्शन नंबर सी बघा 25 mm म्हणजे काय आहे, 25 mm चा जो साईज असेल त्याला आपण सेफ कोल्ड बेंडिंगसाठी आपण वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर आहे. हा डायरेक्ट पाठ करण्यासारखाच क्वेश्चन. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हाय द सेपरेट वायरिंग रिकमेंडेड फॉर द होम थिएटर वायरिंग अँड पॉवर वायरिंग? आता हा क्वेश्चन मस्त आहे बघा. आता काय आहे, जर आपल्या घरामध्ये होम थिएटर असेल, त्यांनी काय म्हणतात एक पॉवर वायरिंग असते. आपल्या घरात 2 वायरिंग आहे, समजा होम थिएटर जर बसवलं तर त्यांचं म्हणणं काय, होम थिएटरची वायरिंग आणि जी पॉवरची वायरिंग असते आपण ही सेपरेट का करतो? काय असतं माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही होम थिएटरची वायरिंग समजा होम थिएटर आणि पॉवर वायरिंग जर एकत्र केली तर काय होतं की जो तुम्हाला माहिती इलेक्ट्रिकल जर का पॉवर असेल, पॉवर जास्त वाढली, करंट वाढला की मॅग्नेटिक फील्ड वाढते. आणि मॅग्नेटिक फील्ड वाढल्यामुळे काय होत असतं माहितीये का, इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स तयार होतो होम थिएटरच्या वायरिंगमध्ये.
मग जर समजा मला सांगा तुम्ही एकत्र समजा इथे इथे इन्व्हर्टरचा सॉरी पॉवर वायरिंगचा इथून वायर नेला आणि लगेच एकत्र इथूनच काय केलं समजा तुम्ही होम थिएटरची वायरिंग केली, तर होम थिएटरची वायरिंग ज्यावेळेस करणार तर या वायरिंगमुळे याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स तयार होतो आणि मग साऊंडमध्ये माहिती का असा नॉईस यायला लागतो. तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही साऊंड जवळ जर तुमचा मोबाईल वगैरे नेला बघा तर तो मोबाईल वाजतो अचानक म्हणजे साऊंड असा आवाज करायला लागतो. मग हे असं करू नये म्हणून आपण काय करत असतो होम थिएटरची वेगळी वायरिंग करतो आणि जी पॉवर असते आपल्या नॉर्मल घरातले जे एसी वगैरे चालवायची, लाईट चालवायची याची वायरिंग काय करतो वेगळी करत असतो. याच्या मागचं मेन कारण काय असतं अवॉइड इलेक्ट्रिकल फायर अवॉइड करण्यासाठी का नाही रिड्यूस द पॉवर लॉसला रिड्यूस करण्यासाठी नाही वापरत अवॉइड द इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स म्हणजे इलेक्ट्रिकल अडथळा जो निर्माण होणार आहे होम थिएटरच्या वायरिंगमध्ये तो नाही झाला पाहिजे म्हणून आपण काय करत असतो अवॉइड द इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे. आपण त्याच्यासाठीच काय करतो होम थिएटरची आणि जी आपल्या घरामध्ये पॉवर वायरिंग असते ती वेगवेगळी करत असतो. मेंटेन द व्होल्टेज लेवल कॉन्स्टंट करण्यासाठी नाही करत. नंतरचा बघा व्हॉट इज द नेम ऑफ द लाइटनिंग सर्किटचे नाव काय आहे. आता बघा जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं हे जे सर्किट आहे या सर्किट त्यांनी काय विचारलं आपल्याला नाव विचारलं. जर तुम्ही व्यवस्थित बघा इथं बघा एक सिंगल पोलचं एक स्विच लावलं त्याच्यानंतर काय केलं एक परत डबल पोलचे म्हणजे एक सगळे 2 वे स्विच लावलेले आणि अशा प्रकारची वायरिंग मध्ये म्हणजे इथून बटन दाबलं तू बघा हे बटन दाबलं हा लाईट लागणार हे बटन दाबलं की मागचा लाईट बंद होणार समोरचा लाईट लागणार नंतर परत चौथं बटन दाबलं की मागचा लाईट काय होणार बंद होणार समोरचा लाईट लागणार. अशा प्रकारची वायरिंग आपण गोडाऊन वायरिंग मध्ये करत असतो. कशामध्ये करतो गोडाऊन वायरिंग मध्ये करतो आणि मग त्यांनी तेच विचारलं की हे जे वायरिंगचं नाव काय तर बघा कॉरिडोर वायरिंग एक नाही गोडाऊन वायरिंग स्टेअरकेस वायरिंग मध्ये मी तो सांगितलं होतं दोन वरती एका लॅम्पला 2 ठिकाणून कंट्रोल करायचं चालतं आपण काय करतो स्टेअरकेस वायरिंग वापरतो. पण इथं मल्टिपल लॅम्प्स आहेत 4 लॅम्प आहेत 4 लॅम्पला आपण काय करलो कंट्रोल करून राहिलो. तर अशा प्रकारची वायरिंग जिथे केली जाते त्याला आपण गोडाऊन म्हणतो. ह्या गोडाऊन वायरिंगचे काय हे सरळ डायग्राम आहे गोडाऊन वायरिंगचे म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये जवळपास म्हणजे टोटल आपले 35 प्रश्न काय झाले आहेत कव्हर झालेले आहेत. म्हणजे आपण बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिसेसला आपण 4 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं त्याच्यापैकी दुसऱ्या नंबरचा पार्ट काय झाला आपला इथं कंप्लीट झाला. याचे अजून 2 पार्ट बाकी आहेत ते 2 पार्ट लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होतील. ते व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही याच्या आधी व्हिडिओ बघितले नसतील ते व्हिडिओ आधी बघून घ्या. समोरचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही काय करा माझं इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्हाला काही डाऊट जरी असेल तर इंस्टाग्रामवरती सुद्धा मला मेसेज करू शकता. काही डाऊट असेल तर खाली कमेंटमध्ये सुद्धा मेसेज करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरवाल्या मित्रांना जेही आता CBT एक्झाम देणार. धन्यवाद.